आज देशाची आर्थिक राजधानी मुंबई हादरली। कारण ठरलं एकाच दिवशी समोर आलेल्या हत्येच्या 3 घटना। मुंबईतल्या वेगवेगळ्या भागातून घडलेल्या या हत्येच्या घटनांनी शहरातील कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केलंय। पाहूया हा रिपोर्ट। एकाच दिवशी मुंबईत 3 हत्या। हत्येच्या घटनांनी हादरली राज्याची राजधानी। दादरमध्ये पूर्ववैमनस्यातून 10 जणांनी एका तरुणाची त्याच्याच पत्नीसमोर हत्या केली। या प्रकरणात दादर पोलिसांनी 7 आरोपींना अटक केली आहे, तर 3घांचा शोध सुरू आहे। माटुंग्यात गाडी पार्किंगचा वाद विकोपाला गेला आणि दोघांनी एका ज्येष्ठ नागरिकाची हत्या केली। मारहाण केल्यानंतर आरोपींनी पळ काढला, मात्र पोलिसांनी त्यांना अटक केली। खेरवाडी तिसरी घटना घडली ती खेरवाडीत। पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्रानं वार करत खेरवाडीच्या कल्पतरू स्पार्कल इथे अभिनव चौधरी यांची हत्या 2 अज्ञात व्यक्तींनी केली। हत्येच्या या घटनांमुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाहीये का, असा प्रश्न निर्माण होतोय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। नितीश कुमार यांनी आज बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि बिहारच्या राजकारणात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली। लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार या 2 नेत्यांभोवती बिहारचं राजकारण गेली 4 दशकं फिरत होतं। आता लालू नितीश पर्वाचा अस्त होत असून इतिहासामध्ये पहिल्यांदाच भाजपकडे मुख्यमंत्रीपद येणार आहे। बिहारमधील या सत्ता परिवर्तनाचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। बिहारमध्ये नितीश कुमारांची सद्दी अखेर संपली आहे। भाजप नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी हे आता बिहारचे नवे मुख्यमंत्री होते। 2000 साली पहिल्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची माळ गळ्यात पडलेल्या नितीश कुमारांची बिहारमधली इनिंग संपणार हे याआधी स्पष्ट झालं होतं। राज्यसभेवर खासदार म्हणून जाण्याचा निर्णय त्यांनी घेतल्यानंतर बिहारचं मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाणार हेही तितकं स्पष्ट होतं। ही औपचारिकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी मंगळवारी पूर्ण झाली आहे। सम्राट चौधरींची भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्याची घोषणा शिवराज सिंह चौहान यांनी केली। सम्राट चौधरी जी को मैं बहुत बहुत बधाई देता हूं और विधायक दल के सभी साथियों का, जिन्होंने सर्वसम्मति से एक मत से गरिमापूर्ण ढंग से सम्राट चौधरी जी को अपना नेता निर्वाचित किया है। मैं उन सबको भी बधाई देता हूं। आतापर्यंत बिहारच्या राजकारणापुरतं मर्यादित असलेलं सम्राट चौधरी हे नाव आता देशभर चर्चेत आलंय। बिहारमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान मिळालेल्या चौधरींची राजकीय कारकीर्द लक्षवेधी आहे। बिहारचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलंय। तारापूर मतदारसंघातून ते आमदार आहेत। 2 वेळा परबत्ता मतदारसंघातून ते आमदार झाले। 2 वेळा विधान परिषद सदस्य होते। माजी मंत्री शकुनी चौधरींचे ते पुत्र आहेत। मुख्यमंत्री राबडी देवींच्या सरकारमध्ये ते मंत्री होते। 2018 मध्ये आरजेडीला सोडचिठ्ठी देत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। एनडीए सरकारच्या काळात पंचायत राज्यमंत्रीपद त्यांच्याकडे होतं। बिहारच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर सम्राट चौधरींनी केंद्रीय नेतृत्वाचे आभार मानले। मैं तमाम लोगों को जरूर आश्वस्त करता हूं कि बिहार के लोकतंत्र के लिए, बिहार के विकास के लिए, बिहार की समृद्धि के लिए जिस तरह आदरणीय प्रधानमंत्री जी ने विकसित भारत का सपना देखा है, 2047 में भारत विकसित हो, और बिहार के मुख्यमंत्री तत्कालीन आज के मुख्यमंत्री नीतीश कुमार जी ने जिस तरह समृद्ध बिहार का सपना देखा है, हम तमाम भाई मिलकर इस बिहार को भी समृद्ध बनाएंगे और देश को भी विकसित बनाने का काम करेंगे। तो अब जब नीतीश कुमार अब नहीं रहेंगे, कितना भावुक क्षण है आप लोगों के लिए? एक तरफ तो भावुक क्षण है ही। अब माननीय मुख्यमंत्री जी ने फैसला ले लिए है, राजनीतिक फैसला, तो हम सब लोग उनके साथ हैं, लेकिन भावुक पल तो है ही। सम्राट जी के नेतृत्व में भी आगे बिहार के लिए काम हम माननीय मुख्यमंत्री जी के बताए रास्ते पर उनका जो अधूरा काम है, जो उन्होंने काम शुरू किए हैं, उस काम को आगे बढ़ाएंगे। उन्होंने भी भरोसा दिया है और माननीय मुख्यमंत्री जी ने ही प्रस्ताव रखा है। भाजपचा मुख्यमंत्री बसवण्याचं आपलं उद्दिष्ट खऱ्या अर्थानं पूर्ण झालं, अशी प्रतिक्रिया निवडणुकीत बिहारचे प्रभारी विनोद तावडे यांनी दिली आहे।
विशेष म्हणजे हेमंता बिस्वा शर्मा यांच्यानंतर भाजपमध्ये बाहेरून आलेले चौधरी हे दुसरे मुख्यमंत्री होत आहेत. यावरून टोला लगावण्याची संधी बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी सोडली नाही. जो भी जिनका नाम आया है सम्राट चौधरी जी, तो लालू जी के पाठशाला के, तो लालू जी के ही इर्द गिर्द जो है बिहार की राजनीति जो है चलती रहेगी. लेकिन अब बीजेपी सरकार है बिहार में, तो अब क्या आप कैसे देखते हैं आने वाले फ्यूचर को, अगर बिहार के प्रोस्पेक्ट में हम बात करें तो बीजेपी को 20 साल बीजेपी भी साथ में राज किया, बिहार का खजाना खाली है, इंडस्ट्री नहीं है, कारखाने नहीं है, पढ़ाई दवाई में फेल है, बेरोजगारी चरम पर है, पलायन अधिक है, सबसे गरीब राज्य बिहार है. 20 साल राज करने के बाद भी ये स्थिति है. का एक बहुत बड़ा सपना था बहुत सालों से कि बिहार में उनका मुख्यमंत्री कभी न कभी हो जाए. अब नीतीश कुमार को दिल्ली में भेज दिया और बीजेपी का मुख्यमंत्री हो गया है. और क्या है, अब बिहार में नीतीश कुमार जी के राज में 20-22 साल में इतना बड़ा विकास तो नहीं हुआ है. अब देखेंगे सम्राट चौधरी क्या करते हैं. गेली 4 दशकं लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार या दोन नावांनी बिहारचं राजकारण गाजवलं. हे दोघंही जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून आणि समाजवादी विचारांच्या मुशीतून तयार झाले होते. त्यापैकी लालू प्रसाद यादव हे यापूर्वी सक्रिय राजकारणातून बाहेर पडले आणि आता नितीश कुमारांचाही बिहारच्या राजकीय क्षितिजावरून अस्त होतोय. बिहारमध्ये होत असलेला हा मोठा राजकीय बदल अल्पकालीन ठरणार की राज्याच्या राजकारणावर दीर्घकालीन परिणाम करणारा, हे येणारा काळच ठरवेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. पुण्यातल्या शासकीय वसतिगृहातला एक कार्यक्रम सध्या वादात अडकलाय. एका जहाल नक्षलवाद्याचं उदात्तीकरण केलं गेल्याचा आरोप झाला असताना या विद्यार्थ्यांनी मात्र अनावधानानं हे गाणं निवडल्याचं म्हटलंय. नेमकं काय घडलंय बघूया. पुण्याच्या शासकीय वसतिगृहात सांस्कृतिक कार्यक्रमात काही विद्यार्थ्यांनी हा डान्स केला आणि वाद ओढून घेतला. हे गाणं जहाल नक्षलवादी माडवी हिडमा याचं उदात्तीकरण करणारं असल्याचा आरोप झाला. एकीकडे केंद्र आणि राज्य सरकारनं नक्षलवाद संपवण्याचा विडा उचलला असताना राज्याच्या सांस्कृतिक राजधानीत एका नक्षली कमांडरचं स्तुतीपर गाणं वाजल्याचा आरोप झाला आणि पुन्हा चर्चा सुरू झाली ती अर्बन नक्षलवादाची. फ्रंटल ऑर्गनायझेशन आहे ज्यांना आपण अर्बन नक्षलिझम अशा पद्धतीची उपाधी दिलेली आहे. ते लोक आदिवासी लोकांचे माथे फिरवून त्यांना नक्षल मुवमेंटसाठी, अराजकता पसरवण्यासाठी आणि सरकारच्या विरोधात, कुठल्याही सरकारच्या विरोधात, व्यवस्थेच्या विरोधात, न्यायालयीन व्यवस्थेच्या विरोधात त्यांचे माथे भडकून त्यांचा पोल्यूट करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा सर्व लोकांवर कारवाई व्हायला पाहिजे आणि माझ्या सर्व आदिवासी बांधवांना विनंती आहे की अशा पद्धतीच्या चुकीच्या भ्रमात कोणी येऊ नये आणि स्वतःचं जीवन उद्ध्वस्त करू नये. अत्यंत सामान्य दिसणाऱ्या आणि सडपातळ बांध्याच्या माडवी हिडमाचा जन्म त्यावेळच्या मध्य प्रदेशातल्या आणि आत्ताच्या छत्तीसगडमधल्या पुवर्ती गावातला. 16 वर्षांचा असताना हिडमा नक्षलवादी चळवळीत सहभागी झाला आणि पुढे नक्षलवाद्यांच्या सर्वात धोकादायक म्हणवणाऱ्या बटालियन 1चा प्रमुख बनला. गनिमी काव्याने सुरक्षा दलांना जास्तीत जास्त नुकसान पोहोचवणारा नक्षलवादी म्हणून हिडमा कुप्रसिद्ध होता. अगदी मारला जाईपर्यंत तो देशातील सर्वात मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी होता. 6 एप्रिल 2010 रोजी ताडमेटला इथं बटालियन 1 केलेल्या नक्षलवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 76 जवान शहीद झाले. 2013 मध्ये सुकमा जिल्ह्याच्या झिरम घाटीत हिडमानं काँग्रेसच्या ताफ्यावर हल्ला करून 31 नेत्यांची हत्या केली. 2017 मध्ये भेज्जी इथं सीआरपीएफच्या 12 जवानांच्या मृत्यूला हिडमाच जबाबदार असल्याचं मानलं जातं. त्याच वर्षी बुरकापाल इथं 25 पोलिसांना बटालियन 1च्या नक्षलवाद्यांनी ठार केलं.
4 एप्रिल 2021 रोजी टेकुलगुडामध्ये हिडमाच्या नेतृत्वात दहशतवाद्यांनी 23 CRPF जवानांची हत्या केली. छत्तीसगड, तेलंगणा, झारखंड, ओडिसा आणि महाराष्ट्रात असे मिळून त्याच्यावर 6 कोटींचं बक्षीस होतं. असा हा अत्यंत जहाल नक्षलवादी 18 नोव्हेंबर 2025 रोजी आंध्र प्रदेशात झालेल्या चकमकीत मारला गेला. हिडमाचं नृत्य सादर करणारे विद्यार्थी हे गडचिरोलीच्या आदिवासी भागातले आहेत. आपल्या संस्कृतीचं प्रतीक म्हणून त्यांनी नृत्य सादर केलं. यावर विद्यार्थ्यांनी काय स्पष्टीकरण दिलंय पाहूया. सर्वजण आपापली संस्कृती दाखवत आहेत. जसं की आपण सगळे महापुरुष दाखवत होतो, जसं की छत्रपती शिवाजी महाराज झाले, महात्मा ज्योतिराव फुले झाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले, अण्णाभाऊ साठे झाले, सगळे महापुरुष दाखवत होतो. तर कुठेतरी आपण बिरसा मुंडा यांना पण दाखवलं पाहिजे अशी कल्पना एक 10 मिनिटं अगोदर सुचली. त्यामुळं आपल्या सर्व मुलांनी एक नृत्य 10 मिनिटं अगोदर बसवलं होतं आणि ते सादर केलं. त्या टाईमला आम्ही एवढं बघितलं नाही की लिरिक्स काय आहे. आम्ही फक्त म्हणजे पहिलं गाणं गेलो होतं अमरपारा तुमरपारा, त्याच्यानंतर घेतलं होतं आदिवासी जंगल रखवाला. मग सजेशनमध्ये आम्हाला आलं होतं, हे गाणं आलं होतं, आम्ही लावलं. फक्त बीट्स छान आहे म्हणून हे गाणं आम्ही वापरलं. फक्त त्यापेक्षा आमचं काही वेगळं हेतू काहीच नव्हतं. त्याची हिस्ट्री आम्हाला काहीच माहीत नव्हती सर. आम्हाला ते गाणं जेव्हा आम्ही आदिवासी जंगल रखवाला हा गाणं सिलेक्ट करत होतो तेव्हा ते सजेशनमध्ये आलं होतं. मग ते गाणं जसं लावलं ते डीजेवर होतं, मग त्याचे वाईब्स आम्हाला चांगले वाटले होते. मग तेव्हा कुठं आम्ही ते गाणं निवडलं होतं, म्हणजे अगदी 10 मिनिटात निवडलं होतं. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनीही नक्षलवादाचं उदात्तीकरण झालं नसल्याचा दावा केला. नाही, असे काही गाणे नाही. बघा, विद्रोही कवी असू शकतो, नक्षलवादाला कोणी पाठिंबा आमच्याकडे देणार नाही. अशा स्वरूपाची गाणी गायलेली आहेत नाही, असं काही माझ्या माहितीत तर नाही आणि असं कोणी प्रयत्न करणार नाही. विद्यार्थी हे शिकायला येतात, त्यांना नक्षलवाद हा त्यांना जोपासायचा नाही. त्यांना मुलं जी आहेत ती गडचिरोली आणि चंद्रपूर तिकडच्या असल्याचं बोललं जातं. विद्रोही पण असणं वेगळं आणि नक्षलवादी वेगळं. नक्षलवादीला आमच्याकडे थारा नाही. आम्ही जेव्हा मी स्वतः वैयक्तिक यांच्याशी बोललो तेव्हा यांना प्रत्येक गोष्ट विचारण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला हे आधी माहिती होतं का, तुम्हाला कोणी सांगितलं होतं का, तुम्हाला या बाबतीत कोणी हे नृत्य घेण्यासाठी काही तुम्हाला वाव दिली आहे का. तर तर लेकरांचं इनोसंट आमचे विद्यार्थी आहेत. अनावधानाने झालेली ही चूक तर त्यांच्यासाठी नाहीच आहे, परंतु आपण सर्वजण जाणते आहोत. तर त्या पद्धतीने या विद्यार्थ्यांकडून ही गोष्ट घडलेली आहे. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी या प्रकरणी चौकशी करून योग्य कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय. पुण्यामध्ये जे आदिवासी समाज कल्याण विभागाच्या वतीने जे कार्यक्रम झाला, नक्षल हिडमाच्या धर्तीवर एक गाण्याचं आयोजन करण्यात आलं होतं. काय त्या नक्षल हिडमाला उदात्तीकरणाचं काम होतं का? नाही, सदर घटनेबाबत अजून मला पूर्ण माहिती नाही. याची माहिती घेऊन तातडीनं त्या ठिकाणी जर का काही चुकीची घटना घडली असेल तर निश्चितपणे कारवाई करणार. हिडमाचं गाणं नक्षलवाद्यांसाठी नव्हे तर पर्वतासाठी आहे असं विद्यार्थ्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर विश्वास ठेवून या प्रकरणाला इथेच फुल स्टॉप दिला जाणार का, की या प्रकरणाची सखोल चौकशी करावी असं सरकारला वाटतंय? या 2 प्रश्नांवर बरंच काही अवलंबून आहे. मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. तर राज्यभरात खरातच्या कारनाम्यांची चर्चा झडत असताना अमरावतीमध्ये आणखी एक सेक्स रॅकेट उघडकीला आलंय. अवघ्या 19 वर्षांच्या आरोपीनं अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप झालाय. त्याला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि त्याच्या चौकशीमध्ये मोठं प्रकरण बाहेर येण्याची शक्यता आहे. नेमकं काय घडलंय हे सांगणारा ABP माझाचे प्रतिनिधी प्रणय निर्बाण यांचा हा स्पेशल रिपोर्ट. तब्बल 180 महिलांचं लैंगिक शोषण, 350 पेक्षा जास्त अश्लील व्हिडिओ. अमरावतीमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश. हा चेहरा नीट बघा. हा आहे अमरावतीच्या परतवाड्यातला 19 वर्षांचा अयान अहमद तन्वीर अहमद. थोड्या नाही तर तब्बल 180 महिलांचं त्यानं लैंगिक शोषण केल्याचा आरोप झालाय. अनेक तरुणींसोबतचे त्याचे अश्लील व्हिडिओ इंस्टाग्राम, टेलिग्राम सारख्या सोशल मीडियात व्हायरल झालेत. आयांचे व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजपचे स्थानिक नेते चांगलेच आक्रमक झाले आणि सोमवारी त्यांनी पोलिसात धाव घेतली.
3 दिवसापासून व्हिडिओ व्हायरल होत असून पोलीस कारवाई करत नसल्याचा संताप भाजपचे खासदार अनिल बोंडे आणि आमदार प्रवीण तायडे यांनी व्यक्त केला. अद्याप एकही महिला तक्रारीसाठी पुढे आली नसेल तर पोलिसांनी स्वतःहून कारवाई करावी अशी मागणी अनिल बोंडे यांनी केली. यावेळी पोलीस ठाण्यात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. पोलिसांनी कारवाई केली नाही. बुधवारपासून आंदोलन करण्याचा इशाराही अनिल बोंडे आणि प्रवीण तायडे यांनी दिला होता. त्यानंतर सोमवारी रात्री उशिरा बोंडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दिली. तर भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांनी परतवाडा पोलीस ठाण्यात अयान विरोधात तक्रार दिली. या तक्रारींच्या आधारेच पोलिसांनी अयान विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलिसांनी नुसतं बघ्याची भूमिका घेतली. सुमोटो पद्धतीने त्याला अटक करता आली असती, त्याच्यावरती कारवाई करता आली असती, परंतु त्यांनी तसं न करता बघ्याची भूमिका घेतली. त्याच्यामुळं मी तिथे जाऊन 3 तास ठिया दिला. तेव्हा कुठे त्यांनी मी स्वतः फिर्यादी झालो आणि मग त्याच्यावरती गुन्हा दाखल केला. 150 पेक्षा जास्त महिलांना ब्लॅकमेल करून अयाननं त्यांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप होतोय. मात्र त्यानं 10-15 महिलांसोबत अश्लील व्हिडिओ बनवल्याचं आतापर्यंत समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अयानच्या अत्याचारांना बळी ठरलेल्या महिलांनी पुढे येऊन तक्रार दाखल करावी असं आवाहनही पोलिसांनी केलंय. आमच्या महिला टीम साधे गणवेशाने त्यांच्या घरी पाठवू शकतो. घरी नाही तर इतर कोणत्याही ठिकाणी पाठवण्याची आमची तयारी होती. पण 2 दिवस पासून काही झाला नाही म्हणून आम्ही कालच्या दिवशी रात्री स्वतःहून गुन्हा दाखल केलेली आहे की तुम्ही गोपनीय पद्धतीने समोर येऊन तुम्ही तुमच्या सोबत जे काही घडलेली आहे ते पोलिसात तुम्ही स्टेटमेंटसारखं देऊ शकतो. या प्रकरणातला आरोपी अयान हा परतवाड्याच्या गटरमलपुरा भागात राहतो. परतवाडा चिखलदरा मार्गावर असलेल्या एका कॉलेजात तो 11वी मध्ये आहे. त्याचे वडील जुन्या मोटारी, दुचाकींच्या खरेदी विक्रीत मध्यस्थीचा व्यवसाय करतात. अयान हा एकटा नसून या सेक्स रॅकेटमध्ये एक संपूर्ण टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त होतोय. तो MIMचा सदस्य आहे असं कळतंय, परंतु एकट्या मुलाचं काम नाही आहे ते. मीच 2 नावं दिलेली आहे, परंतु ती मोठी गँग आहे ज्यांनी पूर्ण स्नॅपचॅट केलेलं आहे, व्हॉट्सॲपचे ग्रुप बनवलेले आहे. पोलिसांनी त्या मुलाच्याकडून सगळे मोबाईल जप्त करावे, त्याच्या सगळ्या मित्रांचे फोन कॉल्स तपासावे आणि ज्या ज्या मुली आहे त्या मुली काही मुस्लिम समाजाच्या आहे, काही हिंदू समाजाच्या आहे, निश्चितच त्यांच्यापर्यंत महिला पोलीस जाऊ शकतात, ट्रेस आउट करू शकतात, कारण हे जाळं मोठं पसरलेलं आहे. गेल्या महिनाभरात भोंदूबाबा अशोक खरातसह महिलांवरील अत्याचाराची अशी अनेक प्रकरणं बाहेर येत आहेत. परतवाड्याचं हे प्रकरण म्हणजे याच मालिकेतील पुढची कडी. अयान विरोधात अद्याप एकही महिलेची तक्रार नसल्याचं पोलिसांनी सांगितले. मात्र समाजात बदनामी होण्याच्या किंवा गुन्हेगारांकडून टार्गेट होण्याच्या भीतीनं पीडित महिला पुढे येत नाहीत आणि मग आरोपींची भीड अधिक चेपते आणि अत्याचार सुरूच राहतात. केवळ परतवाडा प्रकरणीच नव्हे तर कुठेही आणि कधीही अशा प्रकारे ब्लॅकमेलिंग, लैंगिक अत्याचार होत असतील तर पीडित महिलांनी स्वतःहून तक्रारी दिल्या तरच हे दुष्टचक्र भेदलं जाईल. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्माण, ABP माझा, परतवाडा, अमरावती. भोंदू मांत्रिक अशोक खरातचे नवनवीन कारनामे समजल्यानंतर तपास यंत्रणाही चक्रावून गेल्यात. ज्या भक्तांनी अशोक खरातवर डोळे झाकून विश्वास ठेवलाय त्याच भक्तांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचं काम या भोंदूने केलंय. पतसंस्थेमध्ये बनावट खाते उघडण्यासाठी अशोक खरातनं भक्तांचे पॅन कार्ड वापरलेत. एकीकडे खरातच्या कारनाम्यांचा पर्दाफाश करण्याचं काम तपास यंत्रणांकडून सुरू आहे, तर दुसरीकडे काही नेत्यांना खरातच्या एन्काउंटरची भीती वाटते आणि या एन्काउंटरच्या शक्यतेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकारण रंगलंय. अशोक खरातच्या कोणत्या बातम्यांनी आजचा दिवस गाजवला बघूया. मला तर वाटतं की खरातांचा कुठेतरी काहीतरी एन्काउंटर करतील. पुरावे न येता काहीतरी तोंडाच्या वाफा फेकण्याकरता अलग अलग गोष्टी काही लोक करतायत. प्रणिती शिंदे ह्या एक अतिशय जबाबदार खासदार आहेत, अनुभवी आमदार आणि खासदार आहेत. त्या काही बोलल्या असतील तर त्याच्यामागे नक्कीच काहीतरी त्यांना माहिती असेल. असं कोणालाही मला वाटतं काळजी करण्याची गरज नाही आणि उगाच असे मंपक विधानं कोणी करू नये मला असं वाटतं.
काँग्रेसच्या सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदेंनी व्यक्त केलेल्या शंकेनंतर सुरू झालेली ही राजकीय फायरिंग आणि क्रॉस फायरिंग। अशोक खरातचा एन्काउंटर होईल असं प्रणिती शिंदेंना का वाटतंय, या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। मला तर वाटतं की खरातांचा कुठेतरी काहीतरी एन्काउंटर करतील, कारण का खूप नावं येणार आहेत ज्याच्याशी ते जुडले आहेत आणि आत्ता जे सत्ताधारी आहेत, मिनिस्टर्स आहेत, त्यांना घेऊन पण ही नावं येणार आहेत। अजूनही मला असं वाटतं काही त्यांना पुरावे बाहेर येणार आहेत, पण मी तुम्हाला सांगते त्याआधी त्यांचं काहीतरी हेच लोक करवतील अशी मी शंका व्यक्त करते। आता प्रणिती शिंदेंच्या शंकेला अनुमोदन मिळालं ते खासदार सुप्रिया सुळेंकडून, कारण सुप्रिया सुळेंचा फक्त प्रणिती शिंदेंवरच नाही तर प्रणिती यांच्या सूत्रांवर देखील तेवढाच विश्वास आहे। त्यांना जर काही माहिती असेल तर ती चिंताजनक आहे। प्रणिती शिंदे ह्या एक अतिशय जबाबदार खासदार आहेत, अनुभवी आमदार आणि खासदार आहेत। त्या काही बोलल्या असतील तर त्याच्यामागे नक्कीच काहीतरी त्यांना माहिती असेल आणि अशा जर गोष्टी असतील तर ह्या गोष्टी माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, कारण का ही अतिशय चिंतेची बाब आहे। खरातचा एन्काउंटर होईल असं विरोधकांना वाटतंय। नुसतं वाटून काहीच होणार नाही, सरकार म्हणतंय पुरावे द्या। माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये विधिमंडळामध्ये संपूर्ण प्रकरणाची वस्तुस्थिती मांडली आणि सर्व राजकीय लोकप्रतिनिधी सर्वांना विनंती केली की तुमच्याकडे काही पुरावे असतील ते तुम्ही SITला द्या। हे पुरावे न येता काहीतरी तोंडाच्या वाफा फेकण्याकरता अलग अलग गोष्टी काही काही लोक करतायत। भंपक विधानं न करण्याचा सल्लाही मंत्र्यांनी विरोधकांना दिलाय। कोणी काही बोलेल तर याला काही अर्थ नाही। कोणाला आजकाल काय झालेलं आहे, कोणी काही बोलतं आणि भडक बोललं म्हणजे तुम्ही दाखवतात, त्यामुळे असं कोणी काही बोलू शकतं। पण मला वाटतं तसं काही नाही, पूर्ण पोलीस प्रोटेक्शनमध्ये त्या ठिकाणी ते आहेत। असं कोणालाही मला वाटतं काळजी करण्याची गरज नाही आणि उगाच असे भंपक विधानं कोणी करू नये मला असं वाटतं। एकीकडे अशोक खरातवरून राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत तर दुसरीकडे खरातचा नवा कारनामा उजेडात आलाय। समता पतसंस्थेत बनावट खाती उघडण्यासाठी अशोक खरातनं शक्कल लढवली होती। पॅन कार्डवरील सहीची नक्कल करत समता पतसंस्थेत 56 खाती उघडण्यात आली। भोंदू अशोक खरातचे अनेक कारनामे समोर आले, मात्र शिर्डी पोलिसांच्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात जो कारनामा समोर आलाय तो सर्वसामान्यांसाठी एक धोक्याची घंटा ठरू शकतो। त्याचं कारण असं आहे की आपण आधार कार्ड काढतो, पॅन कार्ड काढतो, ह्या दोन्ही गोष्टी आपल्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित असतात। त्यामुळे या भोंदू अशोक खरातनं देवदर्शनाच्या नावाखाली किंवा ईशान्येश्वर देवस्थानचे ओळखपत्र बनवण्यासाठी भक्तांकडून आधार आणि पॅन कार्ड जमा केल्याची माहिती आहे आणि हे पॅन कार्ड जमा करत असताना त्याने याचाच फायदा उचलत समता पतसंस्थेत केलेल्या सह्या या पॅन कार्डशी साम्य असणार आहेत। मी याचे एक उदाहरण देऊ शकतो। आत्ता माझ्याकडं माझं स्वतःचं पॅन कार्ड आहे। हे पॅन कार्ड जर आपण पाहिलं तर यावर आपण जर नीट पाहिलं तर प्रत्येकजण आपली सही करत असतो। त्यामुळं हे पॅन कार्ड किती महत्त्वाचं आहे हे या भोंदू अशोक खरातच्या कारनाम्यानंतर समोर आलं आहे। ही जी सही आहे, अनेक सर्वसामान्य जे नागरिक आहेत जी सही पॅन कार्डवर करतात ती सही बँकेत ठेवतात, ती सही अनेक ठिकाणी वापरतात, कारण त्यांना जास्त ज्ञान नसतं आणि त्याच अज्ञानाचा फायदा कुठेतरी या भोंदू अशोक खरातनं घेतला आणि जी समता पतसंस्थेत खाती उघडली त्यामध्ये असणाऱ्या सह्या या पॅन कार्डवर साधर्म्य असणाऱ्या असल्याचं तपासात समोर आलंय। तिकडे अशोक खरातची पत्नी कल्पनाचा अजून काही ठावठिकाणा समजू शकलेला नाही। कल्पनाची आई पार्वतीबाई यांनी ABP माझाशी संवाद साधला। कल्पना खरात कुठे हे त्यांनाही माहीत नाही असा त्यांचा दावा आहे। आता काय म्हणणे मला काही समजतच नाही, तर काय मी एकदम खेड्यावरती बाई आहे, माहिती नाही, कधी शाळा शिकेल नाही, काही नाही काही नाही। आता बोलवलं मग आले, इकडे ते नव्हते घरी, मग आले पोरं सोरं सांभाळायला, काय त्यांना करून घालायला। किती वाईट परिस्थिती सांग बरं। पण कल्पना खरात कुठे सध्या? आता माहीतच नाही मला, कोण सांग तरी भाऊ कुठे काय नेली। आज 15 दिवस झाले तशी जायले, तसा बेपत्ता आहे, मग ती कुठे त्याचा तपासच नाही। तुमचं फोनवर काही बोलणं झालं? नाही ना, माका फोन नाही। पण घरी कोणाला फोन येत असेल? नाही, फोनच नाही येत, तिचा फोन बंद आहे। दररोजचा सूर्य एकतर अशोक खरातच्या नव्या कारनाम्याच्या बातमीसह किंवा त्याच्यावरून होणाऱ्या राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या ब्रेकिंग न्यूजसह उगवतो। अशोक खरातनं केलेले कारनामेच एवढे आहेत
की पुढचे काही दिवस हा सिलसिला असाच सुरू राहील. शिर्डीहून नितीन ओझासह शुभम बोडके आणि मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक. तर ड्रग्सचा हा विळखा फक्त मुंबईलाच नव्हे तर अनेक लहान मोठ्या शहरांना बसलाय. यंत्रणांना चकवा देण्यासाठी ड्रग्स तस्कर कोणती शक्कल लढवतील याचा नेम नाही. एका महिलेनं चक्क शॅम्पूच्या बाटलीच 4.25 कोटींचं कोकेन दडवलं होतं. तरी देखील तिचं बिंग कसं फुटलं पाहूया आमचे प्रतिनिधी रजत वसिष्ठ यांचा हा स्पेशल रिपोर्ट. तुम्ही पण केस धुण्यासाठी दुकानातून तुमच्या आवडीचे शॅम्पू विकत घेत असाल. त्या महिलेने सुद्धा दुकानातून तिच्या आवडीचे शॅम्पू विकत घेतले, मात्र त्याची अर्धी बॉटल तिने लगेच रिकामी केली. कारण रिकाम्या अर्ध्या बॉटलमधून तिला करायची होती कोकेनची तस्करी, आणि तीही थोडकी कोकेन नाही तर तब्बल 4.25 कोटींची कोकेन. प्लास्टिकमध्ये गुंडाळलेल्या या कॅप्सूल्स आहेत कोकेनच्या. डायरेक्टरेट ऑफ इंटेलिजन्स रेव्हेन्यू म्हणजेच महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकानं या कोकेनच्या 50 कॅप्सूल्स जप्त केल्या. वजन आहे 853 ग्रॅम आणि किंमत आहे 4.26 कोटी रुपये. 12 एप्रिलला निजामुद्दीन बंगळुरू राजधानी एक्सप्रेसमधून कोकेनची तस्करी होणार असल्याची खबर DRIच्या पथकाला मिळाली. DRIच्या पथकानं नागपूर रेल्वे स्टेशनवर सापळा रचला. सुरुवातीला त्या महिलेच्या तपासणी दरम्यान प्रवासातील साहित्य आणि कपड्यांशिवाय काहीही आढळलं नाही. मात्र DRIला तिच्याकडील शॅम्पूच्या 2 बॉटल्स संशयास्पद वाटल्या. कारण शॅम्पूच्या नेहमीच्या बॉटल्सच्या तुलनेत त्या दोन्ही बॉटल्सचा वजन काहीसा जास्त होता. जेव्हा DRIच्या पथकाने शॅम्पूच्या दोन्ही बॉटल्स रिकाम्या केल्या तेव्हा शॅम्पूशिवाय त्याच्यातून 50 कॅप्सूल्सही बाहेर पडल्या आणि प्रत्येक कॅप्सूल्समध्ये काही ग्रॅम कोकेन भरलेली होती. कोकेन तस्करी प्रकरणी आरोपी महिलेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ती नेमकी कुणासाठी काम करत होती आणि हे कोकेन कुणाला पोहोचवण्यात येणार होतं याचा छडा लावण्याचं आव्हान आता तपास यंत्रणेसमोर असणार आहे. DRIच्या नागपूर युनिटनं गेल्या काही महिन्यात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांच्या यशस्वीरित्या मुसक्या आवळल्या. डिसेंबर 2025 मध्ये कारंजा घाटगे इथं 128 किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आला. त्यानंतर ड्रग्सचा हा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला. जानेवारी 2026 मध्ये भगेमरी टोल प्लाझा जवळ 522 किलोचा गांजा जप्त करण्यात आला. फेब्रुवारी 2026 मध्ये भिलाईमध्ये 729 किलो गांजा जप्त करण्यात आला. तर याच महिन्यात अमरावतीमध्ये 4 किलो 900 ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आला. नागपूरसह संपूर्ण विदर्भात DRIकडून ड्रग्ज माफिया विरोधात अलीकडील काळात जोरदार कारवाया केल्या जात आहेत. वर्धामध्ये MDचा मोठा कारखाना DRIने उद्ध्वस्त केला होता. तर अमरावतीमध्येही MDची मोठी खेप पकडण्यात आली होती. नागपूर भंडारा रोडवर अनेक वेळेला गांजाची तस्करी थांबवण्यामध्येही यश आलंय. त्यामुळे अशा कारवायांमुळे ड्रग्ज माफियाचे धाबे दणाणले आहे. मात्र दुसऱ्या बाजूला ड्रग्सची अंमली पदार्थांची राजरोसपणे तस्करी या भागामध्ये सुरू आहे हेही नाकारता येणार नाही. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यानिमित्तानं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यांच्या पहिल्या पुतळ्याची गोष्ट. विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना उभारलेल्या पुतळ्याची गोष्ट. हा पुतळा कुठे उभारला, कोणी उभारला, बघूया. कोल्हापुरातला बिंदू चौक. याच बिंदू चौकात उभा राहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा देशातला पहिला पुतळा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना कोल्हापूरकरांनी हा पुतळा उभारण्याचा खाट घातला आणि तो पूर्णत्वास नेला सुद्धा. 1950 सालची ती घटना आजही कोल्हापूरकर अगदी अभिमानानं सांगतात. खरं म्हणजे बाबासाहेबांची सुरुवात असू दे किंवा त्यांच्या राजकीय कारकिर्दीची एकूण ज्याला श्री गणेशा म्हणतोय तो माणगावमधनं शाहू महाराजांच्या हस्तस्पर्शानं झाला. त्यामुळं बाबासाहेबांच्या एकूण सगळ्या म्हणजे बुद्धिमत्तेवर म्हणा, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा डंका किंवा त्याची माहिती ही कोल्हापूरमध्ये पसरतच होती. आणि माधवराव खंडेराव बागल हे जे काय होते ते बाबासाहेबांचे अतिशय निस्सीम भक्त, त्यांच्या अतिशय कार्यावर श्रद्धा असणारा माणूस तो. तर त्यांना बाकी त्या बिंदू चौकाच्या रिन्युएशनच्या वेळेला वाटलं की बाबा रे इथं जसं इकडं ज्योतिबा फुलेंचा पुतळा उभारतो तसा इकडे एक
पुतळा उभा राहावा म्हणून. पुतळा उभारण्याचा संकल्प तर केला, मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ही गोष्ट मान्य होती का? तेव्हा बाबासाहेब म्हणाले की जिवंतपणी पुतळा असणे ही संकल्पना मला मान्य नाही, मला ती योग्य वाटत नाही आणि त्यामुळं जिवंतपणी पुतळा नकोच आहे मला. तेव्हा तुम्ही ह्यात काही भानगडीत पडू नका, तुम्ही हा काही निर्णय घेऊ नका. तरी पण ही हट्टाला पेटलेली मंडळी नाही, आपण हे करायचंच. आणि अशी एखादी गोष्ट ही कोल्हापुरातच घडू शकते. कोल्हापुरात वेगळे काहीतरी घडते आणि तो आपण करून दाखवायचं. पण बाबासाहेबांनी नकार देऊन सुद्धा या मंडळी कमिटी स्थापन, त्यामध्ये गंगाराम कांबळे, दादासाहेब शिर्के वगैरे माजी आमदार ही मंडळी होती. मग ती कमिटीनं कामाला सुरुवात केली, पुतळ्याचं नियोजन झालं, शिल्पकार चव्हाणांच्याकडे ते काम सोपवलं. शाहू महाराजांनी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी आणि सामाजिक न्यायासाठी जे काम केलं तेच काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पातळीवर करत होते. त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीतच त्यांचा पुतळा उभारून सन्मान करण्याची माधवराव बागल यांची इच्छा होती. त्यानुसार त्यांनी पुतळा समिती स्थापन केली. बागल हेच या समितीचे अध्यक्ष होते. शाहू महाराजांनी वसवलेल्या सिद्धार्थनगरमध्ये याबाबत बैठक झाली. बाबासाहेबांचा पुतळा बनवण्याचं ठरलं, मात्र हा पुतळा कोण साकारणार हा प्रश्न होता. त्यावेळी कोल्हापुरातीलच ख्यातनाम शिल्पकार बाळ चव्हाण यांची निवड करण्यात आली. माझे आजोबा करवीरचे थोर शिल्पकार बाळ चव्हाण हे हरवर्णली कलाकार होते. राजा महाराजांना सांगून त्यांना जे आर्ट स्कूल मुंबई येथे त्यांना शिक्षणासाठी पाठवलं. तिकडून आल्यानंतर इथं माधवराव बागल यांच्या शिष्टमंडळांच्या किंवा यांच्या सांगण्यावरून की भारतात आपला पहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा करायचा असं काही वरिष्ठ मंडळींचा निर्णय झाला. ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांच्या हयातीतला हा पहिला पुतळा बाळ चव्हाण यांनी तयार केला. देशात महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र कोल्हापुरात उभारलेल्या या पुतळ्याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा देशातील पहिला पुतळा म्हणून इतिहासात नोंद झाली आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा पुतळा आहे तो देशातील सगळ्यात पहिला पुतळा आहे. जो पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना कोल्हापूरकरांनी उभा केलेला आहे. विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा पुतळा उभा करण्यामध्ये विरोध होता, मात्र तरी देखील कोल्हापूरकरांचं इतकं प्रेम होतं की बाबासाहेबांचा विरोध जुगारून हा पुतळा उभा केला आणि सर्वसामान्य कोल्हापूरकरांच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन झालं. विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर.